आज ओबीसी मंडल आयोग दिन. ओबीसी हक्क बहाल करणारा मंडल आयोग स्वीकारण्यात आला. मंडल आयोगाच्या 38 पैकी 2 शिफारशी देशात लागू. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील हेच नाव देणार. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती. नवी मुंबई विमानतळ पुढील महिन्यात सुरू होण्याची चर्चा. सांगलीच्या हत्तीणीसाठी आलेली वनताराकडून ऑफर. तासगावच्या गौरी हत्तीणीसाठी आलेली 3 कोटींची ऑफर. तासगाव पंचायतन संस्थेच्या विश्वस्तांचा खळबळजनक दावा. आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर भाजपचे केले जातील. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. बीड दौऱ्यादरम्यान अजित पवार संतापले. रस्त्याच्या पाहणी दरम्यान अजित पवार संतापले. सगळं करायचंय, जादूची कांडी माझ्याकडे पण नाही. रस्त्याचं काम कर असं सांगितल्यामुळे अजित पवारांचा संताप. सोलापुरात खालीद का शिवाजी चित्रपटाला विरोध. हिंदू संघटनांचा तीव्र विरोध. दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची संघटनेची माहिती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष. निर्दोष आरोपी समीर कुलकर्णींचे पुण्यात बॅनर. समीर कुलकर्णी यांची क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी तुलना. नगरच्या पाथर्डीत 4थीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार. पागोरी पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेतील घटना. शाळेतील शिक्षकांनाच मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप. बुलढाण्यात पावसाची हजेरी. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यात पाऊस. पावसामुळे बुलढाण्यातील शेतकऱ्यांना दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.